आज मकर संक्रांतीनिमित्त मला मिळालेला आनंद एक वेगळाच होता. ती म्हणजे ही साडी जी मी वेअर केली आहे, ही मला गिफ्टमध्ये कशी मिळाली हे नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये मी नक्की सांगेन. सर्वप्रथम माझ्या यूट्यूब परिवारांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तयार होऊन किती जरी मी ही साडी दाखवते या गोष्टीमुळे, कारण मला ही साडी खूप आवडली होती आणि गिफ्टमध्ये मिळाल्यामुळं तर खूपच आनंद. तयार किती झालं तरी आपल्यालाच कंबर कोसून कामं करावं लागतात, त्याच्यामुळं मी कंबर कसली आणि लागले कामाला. मकर संक्रांतीनिमित्त आज पुरणपोळीचा बेत होता, त्याच्यामुळं मी आमटी बनवली. सगळ्यात पहिला डाळ शिजवून घेतल्यानंतर, कारण आर्यनला कधी कधी भूक लागते, त्याच्यामुळं आधी मी आमटी बनवते, भात बनवते. पीठ आधीच मळलं होतं, त्याच्यामुळं पुरणही तयार केलं. पुरणपोळ्या मी लाटायला घेतल्या. तशी पुरणपोळी माझी जाड होते असे मला कमेंट आहे घरातून, की तू जरा जाड बनवते. तरी मी बघा पोळ्या चांगल्या बनवण्याचा प्रयत्न करते. टम्म फुगल्या आहेत. पापड वगैरे भाजून घेतलं. सगळा स्वयंपाक झाल्यानंतर भजीही तळून घेतले. संध्याकाळी हळदी कुंकवाला बाहेरही जायचं होतं, त्याच्यामुळं मी पटापटा सकाळी स्वयंपाक करून घेत होते. देवाला नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही सर्व जेवायला बसलो, दुपारचं जेवण. सो आजचा मिनी ब्लॉग असा होता. जर काही चुकत असेल तर कमेंटमध्ये